नमस्कार, मी आरती बोहिटे, पी कॉलेज फलटण. आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा माझा विषय आहे कृषी कायदे आणि वास्तव. भारत हा कृषीप्रधान देश आहे. शिवाजी महाराज यांच्या काळापासून ब्रिटिश काळापासून ते आजपर्यंत आपण शेतकऱ्यांच्या विषयी अनेक कायदे आणि नियम बनवलेले आहेत. त्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. भारतामध्ये 1947 नंतर शेतकरी स्वतःचा माल स्वतः पिकवत होता आणि तो स्वतः विकतही होता. पण या दरम्यानच्या काळात त्याला सावकाराच्या कर्जाची नेहमीच गरज भासत होती, की या सावकार त्याला जास्त दराने कर्ज देत होता, की ज्यामुळे त्याला कर्ज फेडणं शक्य होत नव्हतं आणि परिणामी परत शेतीची लागवड करत असताना त्याच सावकाराकडून त्याला कर्ज घ्यावं लागत होतं. त्यामुळे हे सायकल हे नेहमीच सुरू होतं आणि शेतकऱ्यांचं एक्सप्लॉयटेशन हे नेहमीच सुरू होत होतं. या सगळ्याला तोडगा म्हणून सरकारने APMC ॲक्ट हा लागू केला, की ॲग्रिकल्चर प्रोड्युसिव्ह मार्केटिंग ॲक्ट किंवा कमिटी जे त्यांनी सुरू केली, की ज्या अंडर शेतकरी कोणताही माल स्वतः विकू शकत नव्हता किंवा कोणताही शेतकरी स्वतः डिरेक्टली कोणताही ग्राहक डिरेक्टली विकत घेऊ शकत नव्हता. तर यासाठी त्याला फक्त राज्य सरकारांनी एक ॲक्टिव्हिटी मंडी या नावाची ॲक्टिव्हिटी या ॲक्टच्या अंडर इस्टॅब्लिश करून ती त्यांनी रन केली, की ज्यामध्ये कोणत्याही शेतकऱ्याला जर का माल विकायचा असेल तर त्याच्याच एरियामधल्या मंडी इथे तो विकू शकतो आणि कोणत्याही ट्रेडरला तो माल खरेदी करायचा असेल तर त्या त्या एरियामध्ये ठरवून दिलेल्या मंडीमध्ये त्याचं लायसन असायला हवं आणि मगच तो खरेदी करू शकतो. या दरम्यानच्या काळामध्ये किंवा या सगळ्या प्रोसिजरमध्ये दोन प्रकारे प्राईज मेथड चालते, की ज्यामध्ये एक मेथड आहे की प्राईज रिव्हॉल्युशन होत असते, की ज्यामध्ये सप्लाय आणि डिमांडवरती ठरत असते आणि दुसरी आहे की ती मिनिमम सेलिंग प्राईस ह्या दोन मेथडप्रमाणे चालते. आणि मग यामध्ये याची चेन अशी असते, की शेतकरी माल खरेदी करत असतो, त्यानंतर एका कमिशन एजंटकडे जात असतं, त्यानंतर ट्रेडरकडे जात असतं आणि या सगळ्यावरती साधारण 3% टॅक्स स्टेट गव्हर्नमेंटला पे करावा लागतो, की जो टॅक्स फक्त आणि फक्त शेतकऱ्यालाच द्यावा लागतो. की म्हणजे आपण एखादी गोष्ट जर का आपल्यापर्यंत 50 ते 70 रुपयापर्यंत पोहोचत असेल तर त्यामध्ये शेतकऱ्याला फक्त आणि फक्त 7 ते 8 रुपयांचाच नफा होत असतो. पण आता प्रश्न असा उद्भवतो की यामध्ये की ॲग्रिकल्चरवरती डिसिजन मेकिंग पॉवर भारतामध्ये नक्की कोणाची आहे, केंद्र सरकार की राज्य सरकार? तर यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये शेड्यूल 7 प्रमाणे युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट आहे, की ज्यामध्ये स्टेट लिस्टमध्ये 19 रूलमध्ये ॲग्रिकल्चर हा सब्जेक्ट बसतो. पण कॉन्करंट लिस्टनुसार आर्टिकल 248 नुसार रेसिड्युअरी पॉवरनुसार केंद्र सरकारकडे या डिसिजन मेकिंग पॉवर जातात आणि आर्टिकल 249 प्रमाणे ज्या विषयाचा इंटरेस्ट हा नॅशनल इंटरेस्ट असेल तर त्याचाही डिसिजन मेकिंग पॉवर फक्त आणि फक्त केंद्र सरकारकडे जातो. या सगळ्यावरती अनुषंगून या सगळ्या गोष्टींचा घडामोडीचा अंदाज घेऊन केंद्र सरकारने आपल्याकडे 3 लॉ पास केले, की ज्या लॉमध्ये फक्त सरकारचा असा उद्देश होता, की त्यांचं म्हणणं असं आहे की मी गेल्या 20 वर्षांचा अभ्यास करून आता डिसिजन घेतलेला आहे. पण शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हा एकतर्फी घेण्यात आलेला आहे. तर या दरम्यानच्या आपण भारतामध्ये बघितलं तर पंजाब आणि हरियाणा या राज्यामध्ये साधारण 48,000 ब्रोकर आहेत, की त्या ब्रोकरांचा व्यवसाय याच्यावरती चालतो. हे लॉ जर का अचानक पास झाले तर त्या 48,000 लोकांच्या किंवा त्या ब्रोकर लोकांचे बेरोजगारी उद्भवू शकते ह्याची भीती जास्त आहे. ज्याप्रमाणे आपण बघितले की ही सगळी ॲक्टिव्हिटी फक्त आणि फक्त राज्य सरकार चालू करत असते, त्याचप्रमाणे राज्य सरकार एकीकडे सगळे टॅक्स कलेक्ट करून तेच टॅक्सेसची अमाऊंट त्याच राज्याच्या डेव्हलपमेंटसाठी वापरला जातो. हा पण एक डिसएडव्हान्टेज या लोकांच्या मते किंवा जनतेच्या मते आहे. तर यामध्ये साधारण 3 केंद्र सरकारने लॉ पास केले होते, की ज्यामध्ये पहिला लॉ पास झाला होता 2000 सालामध्ये. तो आहे प्रमोशन आणि फॅसिलिटेशन ॲक्ट, की यामध्ये शेतकरी स्वतःचा माल स्वतः मंडीच्या बाहेर विकू शकतो, की जेणेकरून त्याला गव्हर्नमेंटला टॅक्स पे करावं लागणार नाही. दुसरा ॲक्ट असा आहे की ज्यामध्ये
कॉन्ट्रॅक्ट फॅसिलिटिंग ॲक्ट आहे 2020 सालाचा, की ज्यामध्ये कोणताही शेतकरी स्वतःचा माल एक्सपोर्टिंग एजन्सीला विकू शकतो, की त्यानंतर शेतकऱ्याला कोणताही त्या मालाच्या बाबतीत कोणतीही जबाबदारी शेतकऱ्याला घ्यावी लागणार नाही. कोणतीही जबाबदारी असेल तर ती फक्त आणि फक्त एक्सपोर्टिंग एजन्सीकडे जाते. त्यानंतर तिसरा लॉ आहे तो म्हणजे इसेन्शियल कमॉडिटी ॲक्ट 2020मध्ये, की जो जास्त करून पेरिशेबल गुड्ससाठी फूड्ससाठीच तो इनॅक्ट करण्यात आला होता, की ज्यामध्ये जास्त करून कोल्डेस्ट हाऊसला ह्याचा उपयोग आहे. पण ह्या सगळ्यांचा आढावा घेताना आपण आता आपल्या जे आता प्रोटेस्ट चाललं आहे त्याच्याबद्दल फक्त भारतात नाही तर इंटरनॅशनल लेवलवरती सुद्धा याची चर्चा होत आहे. या सगळ्याला अनुषंगून यामध्ये सुप्रीम कोर्ट सुद्धा तितकंच इन्व्हॉल्व आहे. तर या सगळ्यावरती सुप्रीम कोर्टनी साधारण 3 जजमेंट दिले. तर पहिलं जजमेंट असं आहे, राईट टू प्रोटेस्ट हा एक फंडामेंटल राईट म्हणून इस्टॅब्लिश करण्यात आला. दुसरा आहे की जो सरकारामध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये दोघांमध्ये एकमेकांमध्ये डिस्कशन झालं पाहिजे की बेस्ट सोल्युशनवरती आपण पोहोचू शकतो. आणि तिसरं जजमेंट असं होतं की यामध्ये जोपर्यंत याच्यावरती बेस्ट सोल्युशन भेटत नाही तोपर्यंत या तिन्ही लॉवरती फक्त आणि फक्त स्टे राहील.